त्याच्यासाठी रवा आणि ओट्स भाजून घेतले, थोडेसे रोस्ट करून घ्यायचे आणि मग त्याची ही अशी मिक्सरमधून पावडर करून घेतली आहे. आता आपल्याला त्याच्यामध्ये दही घालायचे. इन्स्टंट डोसेसाठी हे बेस्ट ऑप्शन आहे. आपल्याला जर डाळ वगैरे सगळं आपण नेहमी वाटून करतो तर त्याच्यापेक्षा आपल्याला हे इझी पडतं. तर पहिले आपण असं ह्याच्यामध्ये दही टाकून थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे अजून त्याच्यामध्ये मुरू द्यायचं आहे. ज्याच्याप्रमाणे मग काय होईल, रवा व्यवस्थित फुलेल, रवा आणि ओट्स व्यवस्थित त्या दह्यामध्ये मिक्स होणार आणि मग चांगला फ्लेवर येणार. आपल्याला लगेच एकदम सगळं पाणी नाही टाकायचं आहे, थोडंसंच आपल्याला अंदाज घेत पाणी टाकायचं आपण आणि व्यवस्थित हे सगळं ह्याच्यामध्ये गुठळ्या नाही झाल्या पाहिजेत, अजिबात लम्स नसले पाहिजेत. आपण हाच बॅटरचा आपण अप्पम पण बनवू शकतो किंवा आपण डोसे पण बनवू शकतो आणि आपल्या आवडीनुसार आपण ह्याच्यामध्ये भाजी जे आपल्याला पाहिजे, जसं की गाजर आपण किसून टाकू शकतो, कांदा, आपल्या मर्जीप्रमाणे जे आपल्याला वाटेल त्याच्याप्रमाणे आपल्या आवडीनिवडीप्रमाणे आपण व्हेरिएशन्स करू शकतो. तर असं अजून आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून झाल्यावरच आपण त्याला थोडं मॅरिनेट होण्यासाठी ठेवणार आहोत. तर आता इथे मी अजून थोडंसं पाणी टाकत आहे. आपण जे बॅटर तयार केलं होतं त्याच्यामध्ये मी आता कांदा, कोथिंबीर, मिरची, कढीपत्ता, त्याचप्रमाणे चवीप्रमाणे मीठ आणि जिरेपूड हे टाकून हे पूर्ण बॅटर असं मी करून घेतलं आहे. आता आपल्याला हे डोसे करण्यासाठी रेडी आहे. तवा तापला की आपल्याला ह्याच्यामध्ये बॅटर टाकायचं. तवा तापला आहे. आता आपण ह्याच्यावरती बॅटर टाकू. हे डोसे जास्त करून थिकच असतात म्हणून जास्त आपण त्याला स्प्रेड नाही करायचं. आता आपण ह्या साईडने पहिले ह्याला व्यवस्थित आपण थोडंसं तेल लावून घेऊ. त्याच्यानंतर आपल्याला हा डोसा फ्लिप करायचा आहे. दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचं आहे. आता आपल्याला दुसऱ्या साईडने फ्लिप करायचं आहे आणि